ही माझी प्रचंड मोठी चूक होती, ती दुरुस्त करता येणार नाही, पण समाजाने माझी चूक माफ करावी. बामसेफ मध्ये जे सध्या काही गट तट पडतायत त्याच्याबद्दल मला खूप दुःख आणि खेद वाटतं. भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक, आपण बघत असाल की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया, त्यांचे मत, त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आजही आपण बघत असाल आमच्यासोबत एक फार मोठी व्यक्ती आहे, ज्याची ओळख सर्वसामान्यांना एवढीच आहे की फक्त ते संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि त्यांनी गेली 25 वर्षे संभाजी ब्रिगेडचे काम केलेले आहे. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांची ओळख अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी शिक्षणासाठी मदत केली, स्कॉलरशिप दिली, असे सयाजीराव गायकवाड यांचे ते वंशज आहेत. ही अनेकांना हे माहीत नव्हतं. मी मुद्दाम सांगतोय की असे वंशज प्रवीणदादा गायकवाड आपल्यासोबत आहेत. ते संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष आहेत. दादा, सर्वप्रथम आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे. जय जिजाऊ. जय जिजाऊ. जय जिजाऊ. खरं तर बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतोय आणि विषय आहे संभाजी ब्रिगेडचं 28 तारखेला जे 25वा राष्ट्रीय अधिवेशन आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याशी चर्चा करत असताना दादा, आपण 25 वर्षे संभाजी ब्रिगेडचं काम केलेलं आहे. तर 25 वर्षाचा लेखाजोखा जर बघितला तर त्या लेखाजोखा सांगताना आपण काय सांगाल? संभाजी ब्रिगेडची स्थापना 1997ला सिंदखेड राजा ज्या ठिकाणी जिजाऊंचा जन्म झाला त्या ठिकाणी झाली. मराठा सेवा संघाच्या विचारधारेला मानून शिवराय फुलेशाह आंबेडकर जी विचारधारा आहे तिचा प्रचार प्रसार युवकांमध्ये करणं, समाजामध्ये करणं, याच्यासाठी मराठा सेवा संघांनी संभाजी ब्रिगेड ही युवकांसाठी आणि जिजाऊ ब्रिगेड ही महिलांसाठी आणि 32 कक्ष वेगवेगळ्या विषयाला घेऊन त्याचा विस्तार केलेला आहे. खरं तर 25 वर्ष मी या संघटनेचं कार्य करतो ही गोष्ट खरी नाही आहे. सुरुवातीला ॲडव्होकेट गणेश हलकरे हे त्याचे प्रथम अध्यक्ष झाले. त्यानंतर बबलू पाटील ते अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर शरद पाटील हे त्याचे अध्यक्ष झाले. त्यानंतर अनिल पाटील ते अध्यक्ष झाले. त्यानंतर सुनील बाप्पा मोरे हेही अध्यक्ष होते. नंतर आनंद चोंदे हेही त्याचे अध्यक्ष होते. आणि पुण्यामध्ये ज्या वेळेस जेम्स लेनचं एक पुस्तक आलं, हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया, हे वादग्रस्त पुस्तक 2003ला आलं. आणि ह्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर हळूहळू त्याच्याबद्दल वाद निर्माण झाले. विधिमंडळात चर्चा झाली की याच्यावर बंदी घालावी. नंतर प्रचार प्रसार माध्यमातनं जी काही वादग्रस्त गोष्टी होत्या किंवा बदनामीकारक होती त्याचा मजकूर यायला लागला. आणि संभाजी ब्रिगेडनी एक दिवस 5 जानेवारी 2004ला भांडारकर प्राच्यविद्या संस्था, ज्याला इंग्लिशमध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये बोरी म्हटलं जातं, या ठिकाणी कारवाई केली आणि संभाजी ब्रिगेड खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला माहीत झाली. परंतु दुर्दैवाने जिजाऊ आणि शिवाजी महाराजांची पान नंबर 91वर जेम्स लेनने अत्यंत बदनामीकारक मजकूर लिहिला होता. आणि असं असताना एक छोटीशी कारवाई भांडारकरवर, एक प्रतिकात्मक कारवाई केली. याचं कारण असं होतं की जेम्स लेन स्वतःच आपल्या पुस्तकामध्ये म्हणतो की भांडारकर इज माय स्कॉलरली होम, म्हणजे मी त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त केलं, हे माझं स्वतःचं घर आहे, ते त्या ठिकाणी राहायला पण होते. आणि त्यांना जे मदत करणारे होते, मार्गदर्शन करणारे होते, ते सगळे सहकारी भांडारकरशी संबंधित होते आणि म्हणून प्रतिकात्मक कारवाई झाली. परंतु प्रसिद्धी माध्यमाने भांडारकरच्या कारवाईनंतर संभाजी ब्रिगेडला पहिल्याच दिवशी तालिबानी ठरवलं, अतिरेकी ठरवलं आणि अशा प्रकारचं एक वातावरण तयार केलं की ही संघटना खूप विचित्र आहे, समाजद्रोही आहे, ग्रंथालयावर हल्ला करते. आणि हे सगळं चालू असताना माझा संभाजी ब्रिगेडशी संबंध आला. मी पूर्वी मराठा महासंघाचं काम करायचो, परंतु पुण्यामधल्या ह्या कारवाईनंतर पुण्यामध्ये कोर्ट केसेस झाल्या आणि त्या कोर्ट केसेसच्या निमित्ताने आणि आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब पुण्यामध्ये नोकरीनिमित्त 2003ला आले होते आणि ते घडत असतानाच ते इथं होते आणि म्हणून त्याची जबाबदारी म्हणून मी स्वीकारली. पुढे काही संघटनात्मक बदल झाले आणि मी जे काही काम केलं
त्यामुळं मला आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाने 2005 मध्ये प्रथम संभाजी ब्रिगेडचं प्रदेशाध्यक्ष केलं. परंतु जुने कार्यकर्ते अनेक होते, माझा त्यांच्याशी फारसा संबंध नव्हता. कारण जुनी संघटना आहे, प्रशिक्षित संघटना आहे, केडर बेस आपण ज्याला म्हणतो, अनेक विचारवंत लेखक वक्ते या संघटनेमध्ये आहेत. अशा वेळेस माझं खेडेकर साहेबांना म्हणणं होतं की बाबा असं मला अचानक काम करणं शक्य होईल, जबाबदारी घेता येईल असं वाटत नव्हतं. मग परत आनंद चोंदे हे त्याचे अध्यक्ष झाले, मी कार्याध्यक्ष म्हणून काम करत होतो. नंतर 2009ला परत मी प्रदेशाध्यक्ष झालो आणि तिथपासून आत्तापर्यंत साधारणपणे मीच संभाजी ब्रिगेडचं काम करत आलो. परंतु संभाजी ब्रिगेडला जे ओळख मिळाली ती भांडारकर प्राच्य विद्या संस्था असेल. त्याच्यानंतर दुसरं एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे राजसन्यास नाटकामध्ये जे राम गणेश गडकरींचं नाटक आहे त्याला एक प्रस्तावना प्रके आत्रेंनी दिलेली. प्रल्हाद केशव आत्रे जे मराठाचे संपादक होते, नामवंत आहेत ते, त्यांनी त्या प्रस्तावनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहित असताना त्यांनी एक अशी काल्पनिक गोष्ट, आयक्यू गोष्ट लिहिली की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक श्वान होतं, म्हणजे एक कुत्रा होता आणि तो फार इमानी होता, विश्वासू होता. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांच्या चितेमध्ये उडी टाकली आणि त्या कुत्र्याचं नाव होतं मोत्या. आता ही गोष्ट हळूहळू प्रसारित झाली. नंतर त्याच गोष्टीचा आधार घेऊन रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या शेजारी, म्हणजे त्यांची ज्या ठिकाणी समाधी आहे त्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीची समाधी होती, त्याच्यावर वाघ्या कुत्र्याचं शिल्प बसवण्यात आलं. किंबहुना ते शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा मोठं आहे. आता हे अनैतिहासिक गोष्ट असल्यामुळं आणि जसं जसं संभाजी ब्रिगेडचं काम सुरू झालं, वक्ते तयार झाले, लेखक झाले, इतिहासकार झाले, याच्यातनं हे विकृत इतिहासाचं जे काही चालू होतं काम ते उद्ध्वस्त करणे किंवा ते संपुष्ट करणे किंवा नष्ट करणे या दृष्टीने वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावर एक हल्ला झाला आणि ते उद्ध्वस्त करण्यात आलं. त्याच्यानंतर राम गणेश गडकरी यांचं राजसन्यास नाटकामध्ये जे संभाजी महाराजांना बदपैली ठरवतं, दारुडा ठरवतं, अनेक वाईट गोष्टी त्याच्यामध्ये लिहिल्या, तर ते पण लक्षात आलं. आणि मग त्या पुस्तकाच्या अनुषंगाने, म्हणजे राम गणेश गडकरी हे प्रसिद्ध आहेत त्याचं कारण एकच प्याला नावाचं ते नाटक आहे, म्हणजे दारुड्या माणसाबद्दल ते आहे आणि त्यांनी राजसन्यास लिहिला. अर्थात राम गणेश गडकरींचं लेखन मराठीमध्ये फार मान्यता प्राप्त आहे, त्यांना खूप मान्यता आहे मराठी साहित्यामध्ये, त्यांना आयुष्य कमीच लाभलं. परंतु त्याच्यामध्ये जी बदनामी संभाजी महाराजांची झाली त्यामुळे पुण्यातल्या संभाजी पार्क शिवाजीनगरमध्ये जे आहे त्या ठिकाणी राम गणेश गडकरींचा पुतळा होता आणि तो संभाजी पार्कमध्ये होता, म्हणून आपल्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर कारवाई केली, तेही हटवलं. त्याच्यानंतर काय झालं की जेम्स लेन प्रकरणानंतर दादोजी कोंडदेवचा जो पुतळा लाल महालामध्ये आहे तर तो आम्ही खरं तर उद्ध्वस्तच करायचा निर्णय घेतला होता. परंतु शेवटी काही कायदेशीर प्रक्रिया असतात आणि लाल महालामध्ये पुण्यामध्ये एक प्रसंग घडला होता, तो म्हणजे तो ऐतिहासिक आहे की पुण्यामध्ये आदिलशहाने गाढवाचा नांगर फिरवला होता. तो गाढवाचा नांगर फिरवणं म्हणजे निषेधार्ह आहे, म्हणजे इथं आता कुणी वस्ती करू नये, इथं जर कुणी वस्ती केलं तर त्याचा निर्वंश होईल, अशा प्रकारच्या काही कल्पना त्यावेळेस होत्या. आणि त्यावेळेस जिजाऊ आणि शिवाजी महाराज पुण्यात आले आणि त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला. या गोष्टीचं एक प्रतिकात्मक शिल्प लाल महालात बसवण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये बाल शिवाजी, जिजाऊ आणि दादोजी कोंडदेव. परंतु दादोजी कोंडदेवचा पुतळा आता आम्हाला खटकतच होता आणि तो अनैतिहासिक आहे. ज्यावेळेस आपण मूळ कागदपत्र ज्यावेळेस वाचली, म्हणजे शिवभारत हे शिवाजी महाराजांच्या दरबारात लिहिलं गेलं, म्हणजे आपण त्याला शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणतो, ज्याला आपण समकालीन म्हणतो, किंवा शहाजी महाराजांचं चरित्र आहे. शहाजी महाराजांचं चरित्र म्हणजे पारनाल पर्वत ग्रहण आख्यान किंवा राधा माधव विलास चंपू, अशा दोन गोष्टी शहाजी महाराजांच्या बद्दल उपलब्ध आहेत, त्यांच्याबद्दल ते साहित्य उपलब्ध आहे. आणि स्वतः संभाजी महाराजांनी बुद्धभूषण पुस्तक लिहिलं जे राजकारण अर्थकारणावर भाष्य करतं. याच्यात दादोजी कोंडदेवचं कुठंच महत्व नाहीये किंवा नाम उल्लेखच नाहीये. जे दे करीना, जे दे शकावली किंवा पत्रव्यवहार शिवाजी महाराजांचे किंवा संभाजी महाराजांचे. आणि दादोजी कोंडदेवचं हे अनैतिहासिक शिल्प आम्ही कायदेशीर मार्गाने काढलं.
म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही सरकारशी भांडलो, मग सरकारने वसंतराव पुरके शिक्षण मंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली एक इतिहास समिती नेमली. त्याच्यात आ साळुंके सर, डॉक्टर जयसिंगराव पवार, अशोक राणा, चंद्रशेखर शिकरे, श्रीमंत कोकाटे, मी स्वतः, गंगाधर बनकर आणि चांगले लोक होते त्याच्यामध्ये. आणि ऐतिहासिक दृष्ट्या हे सिद्ध झालं की दादोजी कोंडदेवचा काही संबंध नाही. मग त्याचा परिणाम असा झाला की लाल महालातला दादोजी कोंडदेवचा पुतळा हटवण्यात आला आणि त्यानंतर दादोजी कोंडदेवच्या नावाने दिला जाणारा क्रीडा पुरस्कार होता तोही हटवण्यात आला. अशा प्रकारच्या गोष्टी संभाजी ब्रिगेडनी केल्यानंतर संभाजी ब्रिगेडची एक ओळख झाली. पण संभाजी ब्रिगेडचं तसं अनेक कारणांनी सामाजिक कामे, आम्ही आरोग्य शिबिर घेत असतो, त्याच्यानंतर अडचणीच्या काळामध्ये कधी दुष्काळ असेल त्यावेळेस आम्ही मदत करतो, किंवा आता सांगली कोल्हापूरमध्ये पावसाचा जो काही थैमान झाला होता त्याच्यानंतर पूर सदृश. तर अशा सामाजिक चळवळीतले अनेक आंदोलनं आम्ही करत असतो. आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक पतसंस्था काढलेल्या आहेत, अनेक जिजाऊ ज्ञान मंदिर शाळा काढलेल्या आहेत. पण संभाजी ब्रिगेडची प्रतिमा जी आहे ती एक आक्रमक संघटना म्हणून आहे आणि गेल्या म्हणजे 25 वर्ष तर ती तशीच प्रतिमा राहिलेली आहे. आणि इतिहास असेल, संस्कृती असेल, किंवा धर्म असेल, किंवा अंधश्रद्धा असेल, याच्यावर भाष्य करणारी आणि भूमिका अत्यंत कठोर, स्पष्ट, इतिहासाला धरून असल्यामुळं अगदी शिवधर्माच्या बाबतीतली आपण भूमिका बघितली असेल तर शिवधर्माच्या वेळेस आम्ही धर्मचिकित्सा केलेली आहे. धर्मातल्या अनिष्ट, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, सण, उत्सव याच्यावर प्रचंड चिकित्सा केलेली आहे. त्यामुळे एक वैचारिक भूमिका असलेली संभाजी ब्रिगेड संघटना आहे. आपण हे सगळं संभाजी ब्रिगेडचा आपल्या कार्यकाळापासून जो आपण लेखाजोखा सांगितला, की तुम्ही सांगितलं की भांडारकरवरती आपण कारवाई केली, आपण दादू कोंडदेवचा पुतळा हटवला, आपण गडकरीचा पुतळा हटवला आणि बरेच काय असा तुम्ही आक्रमक भूमिका घेऊन हे सगळं केलेलं आहे. परंतु मुद्दाच निघाला म्हणून मी तुम्हाला सांगतो की आत्ता आक्रमक असलेली संभाजी ब्रिगेड अलीकडच्या काळामध्ये थोडंसं वेगळ्या दृष्टीनं विचार करताना दिसते आम्हाला, की आता आपण बघतोय की महाराजांचा अपमान झालेला आहे, महापुरुषांचा अपमान करताना आपण बघतोय, परंतु आपली भूमिका याच्याबद्दल आपण कुठे बोललेलं दिसत नाही. काय कारण असावं दादा आपण, आणि लोकांची अपेक्षा आहे की दादांनी बोललं पाहिजे. जर आपण आत्ताच जेम्स लेनचा जे काही उल्लेख केला, ज्याच्यामध्ये जिजाऊ संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांचं जे काही बदनामी झालेली आहे, तर याच्यातनं एक गोष्ट निश्चित झाली की बाबा त्यावेळेस भांडारकरच्या कारवाईनंतर 72 लोकांवर कारवाई झाली. 72 लोक कालांतराने निर्दोष सुटली, पुराव्याअभावी ते निर्दोष सुटले. परंतु ज्यावेळेस निकाल हाती आला त्यावेळेस 72 पैकी 5 लोकांचं निधन झालं होतं. 5 युवक त्यातले गेले होते. आम्ही त्या काळामध्ये त्यांनी कारवाई केल्यानंतर त्यांना आम्ही शिवक्रांतीवीर पुरस्कार दिला. त्याच्यानंतर हत्तीवरनं मिरवणूक काढली, साखर वाटली, जिल्ह्यात त्यांचे सत्कार केले. परंतु ज्यावेळेस हे कार्यकर्ते गावाकडे गेले, त्यांची आर्थिक विवंचना, त्यांच्या पुढे हाताला काम नाही, शेती नापीक झालेली आहे किंवा परवडत नाहीये, अशा स्थितीमध्ये 5 लोक गेलेले आहेत. त्यानंतर ज्या कारणाने आमच्यावर केसेस झाले, मग गडकरी पुतळा असेल, वाघ्या पुतळा असेल, किंवा अगदी शिवनेरीवर मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर फोडलं होतं. आता हे सगळं पाहिल्यानंतर जर आपण विचार केला तर भावनिक आंदोलनाने कार्यकर्त्यांचं नुकसान होतं. कारण ज्या वेळेस आमच्या कार्यकर्त्यांना काही संधी मिळत असतील, समजा परदेशात जायचं असेल तर पासपोर्ट काढता येत नाही, सरकारी नोकरी लागत नाही, बँकेतनं कर्ज मिळत नाही, आणि ती विवंचना लक्षात आली. आणि दुसरं अत्यंत महत्वाचं जी गोष्ट मला ती प्रकर्षाने सांगायची की आमचं एक आंदोलन प्रकर्षाने जे लोकांना माहिती ते म्हणजे आरक्षणाचं आंदोलन. आता हे आरक्षणाचं आंदोलन 1982 पहिल्यांदा अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये 1 लाख लोकांचा मोर्चा काढण्यात आला आणि एकही मागणी पूर्ण न झाल्यामुळे त्यावेळेस मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले होते आणि अण्णासाहेब पाटील हे आमदार सुद्धा होते, माथाडी कामगार नेते होते आणि प्रचंड मोठा मोर्चा होता. त्याच्यात 10 मागण्या होत्या. एकही मागणी पूर्ण न झाली आणि अण्णासाहेबांना खूप धक्का बसला. ते एकदम म्हणजे रागिष्ट होते. त्यांना ते सहन झालं नाही. त्यांनी रात्री 22 मार्चला आपल्या स्वतःला गोळी घालून आत्मबलिदान केलं. म्हणजे याचा अर्थ काय की मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पहिलं बलिदान हे अण्णासाहेब पाटलांनी दिलं. तिथपासून ते सतत सातत्याने, मग 90ला मंडल कमिशन आलं,
त्याच्यानंतर त्याचा पाठपुरावा, मग कधी आर्थिक निकषाची मागणी, कधी ओबीसी मधली मागणी, कधी नारायण राणे समितीने ESBCचं आरक्षण दिलं, कधी देवेंद्र फडणवीसांनी SEBCचं दिलं, पण हे दोन्ही हायकोर्टात सुप्रीम कोर्टात टिकले नाही. आणि मग हे टिकलं पाहिजे का नाही टिकलं पाहिजे ही नंतरची गोष्ट आहे. परंतु याला समर्थनार्थी जे मराठा समाजाचे लोक पहिल्यांदा आरक्षणाला विरोध करत होते, स्वतःला मागासलेले मान्य करायला तयार नव्हते, परंतु ते आता या ठिकाणी मान्य करायला लागले होते की बाबा आपल्याला आरक्षण मिळलं पाहिजे. मग 2016ला 58 मोर्चे महाराष्ट्रात आणि देशातल्या काही प्रमुख ठिकाणी, म्हणजे बडोदा असेल, इंदोर असेल, खाली बेळगाव असेल, अशा ठिकाणी निघाले. याच्यातनं 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले, कारण आरक्षण आपलं संरक्षण करल, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळेल कमी सवलतीच्या दरामध्ये आणि शाश्वत सरकारी नोकरी मिळेल, ह्या आशेने ह्या आरक्षणामध्ये लोकांनी पाठिंबा दिला होता. परंतु तेही मान्य न झाल्यामुळं, म्हणजे लोकशाहीमध्ये कसं संख्याशास्त्राला महत्व असतं, 2.5 कोटी लोक रस्त्यात येतात तर कायदा बनवला जाऊ शकतो, नवीन दुरुस्ती केली जाऊ शकते, घटनेत दुरुस्ती करता येऊ शकते. हे सगळं असताना सुद्धा आपल्या लक्षात येतं की ते काही मान्य झालं नाही. मग त्याचं वैफल्यग्रस्त येऊन जो काही शांततेचा आणि अहिंसेचा मोर्चा होता तो आपल्याला दिसतं की तो गेला ठोक मोर्चाकडे. आणि ठोक मोर्चाचं हिंसेकडे जे वळण होतं, म्हणजे त्यातनं EST बसेस फोडल्या गेल्या, हिंसक आंदोलनाचं वळण घेतली, रस्ते बंद झाले, अनेक प्रकारचे आंदोलन झाले, त्यातनं 14,000 लोकांवर केसेस झाल्या. आता ह्या 14,000 लोकांवर केसेस झाल्या आणि त्याच्यातनं जे नैराश्य आलं, आपल्याला आता आरक्षण मिळतच नाही, यातनं माझा एक सहकारी आहे काका शिंदे, यांनी पहिल्यांदा नदीत उडी टाकून आपलं आयुष्य संपवलं आणि आत्मबलिदान दिलं. आणि 42 तरुणांनी त्याच्यानंतर आत्मबलिदान दिलं आरक्षणासाठी. तर नैराश्य जे आलेलं आहे याचा साधारणपणे मला अंदाज आला आणि मी पुनर्विचार करायला लागलो. मग हळूहळू मी प्रचार प्रसिद्धी माध्यमापासून पण दूर राहायला लागलो. आणि आपण जे आता मुद्दा म्हणून उल्लेख केला की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांची जी बदनामी सुरू आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, किंवा त्यांचे जे प्रमुख नेते बोलतात शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगत असतील किंवा राज्यपाल बोलत असतील, तर यातनं किंवा अगदी सावरकर वाद जो राहुल गांधींनी नांदेडला आल्यानंतर विषय काढला आणि आता बेळगावचा सीमावाद, तर मला एक नम्रपणे सगळ्यांना सांगायचं की ज्यावेळेस आम्ही आंदोलन करत होतो, भावनिक आंदोलन, त्यावेळेस जे लोक आम्हाला विरोध करत होते, जे याच्यात सहभागी होत नव्हते, आज ते रस्त्यावर यायला लागलेत. महाआघाडी रस्त्यावर येते, म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य त्यांचे सहकारी पक्ष. आज त्यांनी प्रचंड मोठा 17 डिसेंबरला मोठा मोर्चा काढला, तर आमचा त्याला पाठिंबाच आहे, पण आमचा सक्रिय सहभाग नाहीये. म्हणजे शिवाजी महाराजांची बदनामी कदापिही कुणीही करू नये, आम्ही ती सहनच करू शकणार नाही. परंतु दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आता या आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय छत्रपती उदयन महाराज करतायत. त्यांनी रायगडावर आंदोलन केलं. स्वतः युवराज छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर ते पण आता उतरलेले आहेत. म्हणजे छत्रपती घराण्याच्या प्रतिनिधींमध्ये प्रचंड जागृती झालेली आहे. जी बदनामी होती ती आता कोणाला सहन होत नाही. आणि म्हणून आम्ही आता किती जरी बोललो तरी जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे राजघराण्यातलेले लोक ते पुढे आल्यामुळं आम्ही कितीही भावनिक आंदोलनाला विरोध केला तर त्याचं फारसं महत्व राहत नाही. आणि म्हणून छत्रपती घराण्यांच्या प्रतिनिधींच्या 100% आम्ही मागं सामाजिक दृष्ट्या आहोत, राजकीय दृष्ट्या नाही. आणि भावनिक आंदोलनापासून आता माझ्या कार्यकर्त्यांनी दूर जायला पाहिजे, कारण संभाजी ब्रिगेडचं काम करत असताना जवळपास 600 केसेस झाल्या. आता ह्या केसेसमधनं कार्यकर्त्यांचं नुकसान झालं, त्यांना अनेक प्रकारच्या विवंचनेला समोर जायला लागले. जसं आम्ही आता दुबईला जायला सुरुवात केली तर पासपोर्ट मिळाले नाही त्यांना, त्याच्यानंतर सरकारी नोकरी असेल, चांगलं शिक्षण असेल, म्हणजे उमेद, तारुण्य, वय, संधी आणि शिक्षण हाताशी असताना सुद्धा योग्य मार्गदर्शन मिळालं नसल्यामुळं ते आज 40च्या वयामध्ये वैफल्यग्रस्त झालेले दिसतात, आर्थिक विवंचनेमध्ये दिसतात. म्हणून भावनिक आंदोलनाकडून आता आपण व्यावहारिक आंदोलनाकडे जायला पाहिजे. म्हणून आम्ही आता अर्थकारणाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आता म्हणाला, तुम्ही बोलता बोलता मुद्दा निघाला की मराठा आरक्षणाचा मुद्दा निघाला आणि मराठा आरक्षणाचा पहिला बळी अण्णासाहेबांनी दिला आणि तिथून सगळं हे आरक्षणाचं मिळालं पाहिजे अशी भूमिका झाली. तुम्ही हे म्हणालात की पूर्वी आरक्षण नकोय, आम्हाला काही गरज नाही आरक्षणाची, मागासवर्गीयांचं हे, आणि तुम्ही मात्र आत्ता
तुमची भूमिका आरक्षणाच्या समर्थनात होती. आता तुम्ही एक वेगळी भूमिका मांडलेली की आरक्षणाच्या ऐवजी आपण अर्थकारणाकडे गेलं पाहिजे. तरी आरक्षण सोडून आपण अर्थकारणाकडे वळालात. नाही, काय झालेलं आहे नेमकं की 40 वर्षाचं साधारणपणे आंदोलन आहे. पहिला आर्थिक निकषावरचं, नंतर ओबीसी मध्ये समावेशाचं. आता त्याचं यश काय आलंय की ज्यावेळेस आम्ही ओबीसीत समावेश करावा असं राज्य मागासवर्गीय आयोगाकडे मागणी केली, तर त्यावेळेस खत्री आयोग होते. त्यांनी 6 वर्ष काम केलं. त्यांच्या अभ्यासाअंती त्यांना हे सिद्ध करता आलं की मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे एकच आहेत. परंतु सरसकट मराठा समाजाला कुणबीमध्ये समावेश करण्यास त्यांनी विरोध केला, कारण त्याचे अनेक आहेत. कारण मराठा समाज 32% आहे, 52% ओबीसी आरक्षण आहे, पण 50% मर्यादा घटनेची असल्यामुळं 52% ओबीसींना 27% आरक्षण मिळते. आणि 27% ज्या जाती आहेत महाराष्ट्रामध्ये, साधारणपणे त्या 385 वगैरे जाती आज आहेत, त्याच्यात परत 32% लोक घातले तर ते जे ओबीसी आहेत त्यांच्यावर अन्याय होईल अशी साधारण धारणा त्यावेळेस खत्री आयोगाची होती. म्हणून त्यांनी 83वी दुरुस्ती कुणबी या जातीमध्ये केली आणि त्याच्यामध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा असं ज्यांना काही ऐतिहासिक संदर्भ सापडले, किंवा म्हणजे उदाहरण कसं आहे की पूर्वी तुम्ही मराठा असाल आणि अलीकडच्या नोंदी कुणबी असाल तरी तुम्हाला कुणबी म्हणून आरक्षण मिळेल, किंवा पूर्वीची नोंद कुणबी असेल आणि आत्ता तुमची मराठा झाली असेल तर ती तुम्ही कागदपत्राच्या आणि तुमच्या वंशावळाच्या जोरावर ते बदल केले जातील आणि तुम्हाला त्याचं आरक्षण मिळालं. आणि 83व्या जातीमध्ये लेवा पाटील सुद्धा समावेश झाले. म्हणजे ओबीसीचं आरक्षण साधारणपणे पश्चिम महाराष्ट्राचा जरी आपण अभ्यास केला, मराठवाड्यात तर सरसकट मराठाचे, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला 19व्या शतकाच्या आधीपर्यंत हे बॉम्बे स्टेटमध्ये सगळ्यांच्या नोंदी कुणबी सापडतात. अनेक लोकप्रतिनिधींनी कुणबी सर्टिफिकेट काढून आरक्षणाचा लाभ घेतलेला दिसतोय. म्हणजे उदाहरणासाठी सांगतो, बाकी मग शिक्षणात वगैरे अन्य ठिकाणी घेतलाय. पण अलीकडे मी आपल्याशी बोलतोय आणि मी ज्यावेळेस आरक्षणाकडून अर्थकारणाकडे म्हणतोय तर काय काय घडलेलं आहे. तर ESBCचं राणे समितीचं आरक्षण नाकारलं, ACBCचं सुप्रीम कोर्टाने नाकारलं. म्हणजे मराठा जात म्हणून आरक्षण मिळू शकत नाही, विशिष्ट एका जातीसाठी आरक्षण देता येत नाही. पण दरम्यानच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, गुजरातमध्ये पटेल जातीचा असेल, तिकडं राजस्थानमध्ये गुज्जरचा असेल, किंवा दक्षिणेमध्ये रेड्डी सुद्धा त्यावेळेस मागणी करत होते. तर साधारणपणे हे शेतकरी जाती आहेत आणि शेतीवर अवलंबून असलेले, त्यांचं अर्थकरण कोलमडलेले, म्हणून त्यांना असं वाटत होतं की आरक्षण मिळालं तर आमच्या मुलांना स्वस्तामध्ये किंवा सरकारी दरामध्ये शिक्षण मिळेल, सरकारी नोकरी मिळेल, ह्याच त्यांच्या भावना होत्या. पण ह्या सगळ्या आंदोलनाने जशी गती घेतली आणि ते व्यापक मोठे झाले, म्हणजे पटेलांचं आंदोलन तर प्रचंड हिंसक झालं, तिकडं गुज्जरांचं आंदोलन त्यांनी रेल्वे बंद करायचे, म्हणजे सगळं ठप्प करून टाकायचे. अशा वेळेस केंद्र सरकारने घटनेमध्ये 103वी दुरुस्ती केली आणि आम्हाला कुणालाच अपेक्षित नव्हतं, कारण 50%च्या वर मर्यादा ओलांडता येत नव्हती. पण त्यांनी EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शनचं, म्हणजे आर्थिक दुर्बल घटकासाठी आरक्षण दिलं 10%. त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं. सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलं की 10% आरक्षण दिलं पाहिजे. म्हणजे आता याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्रात आणि देशामध्ये आर्थिक दुर्बल जे आहेत, म्हणजे मराठा समाज आर्थिक दुर्बल आहे म्हणूनच खऱ्या अर्थाने आम्ही मागणी करत होतो, तर ओबीसीचं अंशतः आरक्षण मिळतंय आणि EWSचं आर्थिक निकषाचं आरक्षण मिळतं. तर मला असं वाटतं आपण समाधान मानलं पाहिजे. ज्यावेळेस न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने मराठा समाजाचा जो रिपोर्ट आहे आरक्षणाचा 1063 पानाचा, त्याच्यातल्या सामाजिक मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी जे काही संदर्भ वापरले, त्याच्यामध्ये माझं मराठी शूद्र नावाचं पुस्तक आहे, माझं आरक्षण नावाचं पुस्तक आहे, आणि अभ्यासाअंती हे सिद्ध झालं की ते मागासले वगैरे आहेत पण ते कायदेशीर टिकलं नाही. पण 30% त्यातला जो मजकूर आहे तो डाटा आहे, म्हणजे मराठा समाजाची आर्थिक स्थिती, त्यांच्याकडे असलेलं शेतीचं क्षेत्र, त्यांचं उत्पन्नाचं साधन, नोकरी किती लोक करतात, स्त्रियांची काय अवस्था आहे, घरांची काय अवस्था आहे, यातनं मला अभ्यासाअंती एक कळलं की नुसतं आरक्षण जरी मिळालं तरी यांचं अर्थकरण उंचावणार नाही. आणि म्हणून मग मी थोडा विचार करायला लागले की काय करता येऊ शकतं. तर 1990चं मंडल कमिशन जसं आपण व्यापून गेलो आरक्षणामध्ये, 30-40 वर्ष आंदोलन चालवलं, 91ला मात्र आपल्याकडं एक अशी परिस्थिती निर्माण झाली की पंतप्रधान चंद्रशेखर होते. तर या देशाचं अर्थकरण अडचणीत आलं होतं. त्यांच्याकडे परकीय चलन नव्हतं, म्हणजे आपल्या देशाला ऑइल लागतं, क्रूड ऑइल,
ते परदेशातनं मागवायचं म्हटलं तर परकीय चलन लागतं. तर क्रूड ऑइल शिवाय आपल्या गाड्या चालू शकत नाही, सगळं ठप्प होईल. 8च दिवसाचं चलन राहिलं होतं. मग काय केलं चंद्रशेखर यांनी, आरबीआयकडे असलेलं सोनं घाण ठेवलं आणि पैसा घेतला. अशा स्थितीमध्ये सरकार होतं. आणि त्याच्यानंतर काय झालं, चंद्रशेखर गेले, जनता दल गेलं, भारतीय जनता पार्टी केलं. अर्थात अपेक्षा अशी होती की मंडल कमिशन, ॲट्रॉसिटीचा कायदा, बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न, तर जनता दलाचं व्हीपी सिंग सरकार परत येईल अशी आशा होती. किंवा राम मंदिराचा विषय घेतला होता म्हणून भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल असं वाटत होतं. पण अचानक अल्पमतातलं PV नरसिंहराव सरकार आलं. आणि PV नरसिंहराव सरकार आलं तर स्वतः नरसिंहराव अर्थमंत्री राहिले होते, त्यामुळं त्यांना एक चांगला अर्थमंत्री पाहिजे होता. त्यांनी माजी गव्हर्नर RBIचे मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री केलं. आणि मग लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन हा जो जागतिक दबाव होता तो स्वीकारण्याचा, तो आम्ही स्वीकारला. आता त्यांनी काय झालं, लिबरायझेशन म्हणजे काय, सरकारचे उद्योग आता खाजगी करणं महत्वाचं आहे, म्हणजे खाजगीकरण त्याच्यात आलं. स्वतंत्र, लिबरल म्हणजे स्वतंत्र, आता ज्याला त्याला व्यवसाय उद्योग करायचं स्वतंत्र. खाजगीकरण आलं म्हणजे सरकारचे जे उद्योग आहेत, सरकारच्या मालकीच्या टेक्स्टाईल्स होत्या, काही फॅक्टरीज होत्या, काही केमिकल फॅक्टरीज, काही फर्टिलायझर्स फॅक्टरीज, किंवा अगदी आपण अलीकडे चर्चा ऐकतो किंवा राष्ट्रीयकृत बँकेचं आता खाजगीकरण होईल, किंवा LICचं खाजगीकरण होईल, किंवा एअर इंडिया जी आहे विमान सेवा त्याचं खाजगीकरण होईल, रेल्वे सेवेचं खाजगीकरण होईल. आता जगभरामध्ये विकासशील देशामध्ये एक धोरण स्वीकारले गेले की सरकार काही प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन नाही, नफा कमावणारी संस्था नाही. आणि म्हणून जे उद्योग व्यवसायासाठी तयार केले, कारण सरकारच्या अधीन ज्यावेळेस हे चालतात त्यावेळेस ते तोट्यातच चालतात. आणि म्हणून जनतेचा आलेला टॅक्सचा पैसा हा त्याच्यात वापरायला लागतो, त्याच्या सर्व्हायव्हलसाठी, ते चालवण्यासाठी. आणि म्हणून खाजगीकरण स्वीकारलं गेलं. आपल्याकडे काय झालं की ज्यावेळेस खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण आपण स्वीकारलं तर बघितलं तर साधारण 33च वर्ष झाले होते भारताला स्वतंत्र मिळून. कारण आपल्याला साधारणपणे 47ला स्वतंत्र मिळालं. ह्या मुद्द्यावरती मी येणारच दादा, की आरक्षणाचा मुद्दा होता आपला, की आरक्षणाला तुम्ही आत्ता आरक्षणाकडून अर्थकारणाकडे अशी तुमची वाटचाल आहे. परंतु आपण अनेक वर्षे बामसेफ सोबत आपलं संभाजी ब्रिगेड एकत्रित काम केलेलं आहे. अनेक संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ भारत मुक्ती मोर्चा असे आपले कार्यक्रम पण झालेले आहेत. बरोबर आहे. त्या काळामध्ये तुमचं आरक्षण समर्थनामध्ये होतं. आणि आता आपण ह्या आरक्षणाकडून अर्थकारणाकडे जाता, आपलं बामसेफ सोबत बरेच कार्यक्रम पण झालेले आहेत. आता बामसेफ बद्दल आपली काय भूमिका आहे? नाही, मूळतः कसं आहे की बामसेफ ही एक प्रशिक्षित कार्यकर्त्यांची केडर बेस ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे त्याचे संस्थापक DK खापर्डे साहेब असतील किंवा कांशीराम साहेब असतील किंवा अन्य त्या काळातले महत्वाचे लोक. तर आता जवळपास बामसेफला स्थापना होऊन पण मोठा काळ झालेला आहे. म्हणजे माझ्या अंदाजाने एक 50 वर्षाच्या आसपास बामसेफ आहे. तिच्या माध्यमातून ऑर्गनायझेशनल कॅम्प्स होतात, हिस्टॉरिकल कॅम्प होतं, राष्ट्रीय अधिवेशन, राज्य अधिवेशन. बामसेफ बद्दल मला प्रचंड आदर आहे, कारण ज्या प्रकारचे विषय घेऊन बामसेफ जागृती करते समाजातनं, मी त्याच्यामधनं घडलेलो आहे. पण बामसेफच्या बाबतीत माझं आता मत या वेळेस असं आहे की ती गरज आहे समाजाची आणि त्या विचारधारेची. परंतु बामसेफमध्ये जे सध्या काही गट तट पडत आहेत त्याच्याबद्दल मला खूप दुःख आणि खेद वाटतो. प्रशिक्षित कार्यकर्त्यांमध्ये या प्रकारची भावना होणं, अर्थात मी त्याला समोर गेले. संभाजी ब्रिगेडमध्ये सुद्धा आज संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष आहे, संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना आहे. दुसरीकडे आमच्या बरोबर संभाजीराजे काम करायचे, त्यांनी एक स्वराज्य नावाची संघटना काढलेली आहे. मतांतर होत असतात, मत बदलत असतात, भूमिका बदलत असतात. पण बामसेफ ही जी संघटना आहे ती पूर्णपणे ताकदीने संघटित राहून संपूर्ण बहुजन समाजाला एक चांगला विचार देणारी ही संघटना आहे. तिची गरज आहे. परंतु बामसेफ आता परत एक राजकीय पक्षाच्या बाबतीत भूमिका घ्यायला लागली. तर बहुजन समाज पार्टी ही कांशीराम साहेबांनी स्थापन केलेली आहे, त्यांनाही ते आदर्श मानतात. तर हा जो आपल्यात सगळे गट तट पडत चाललेत, अर्थात मी त्याच्यामध्ये दोषी, मी असं कधीच म्हणणार नाही. मी समाजाची क्षमा मागतो, कारण ह्या सगळ्या परिस्थितीत मी त्याच्यात ओढवलेलो गेलेलो आहे. परंतु बामसेफ पूर्णपणे ताकदीने संघटित झाले पाहिजे. आपापसातले हेवे दावे, मतभेद हे आता बाजूला ठेवले पाहिजे आणि त्यांनी संघटितपणे पुन्हा एकदा ताकद उभी केली पाहिजे, असं मला आज तरी बामसेफ बद्दल वाटतं. कारण ती काळाची, वेळेची, परिस्थितीची सुद्धा गरज आहे. आता हे बामसेफ मधलेच मुद्दे इथे की LPG अर्थात
खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मुद्दा जो आहे ते बामशिपने फार मोठ्या प्रमाणात त्याला विरोध केलेला आहे आणि विषय लावून त्याचा लोकांमध्ये जनजागृती केलेली आहे. त्यावेळेस आपणही खाजगीकरणाच्या विरोधातच होता. परंतु आता आपण असं म्हणताय की अहद ऑस्ट्रेलिया आणि तहत कॅनडा इथपर्यंत सगळं अवघा मुलूक आपला, हे जे आपण आता म्हणतायत, तर त्यावेळची तुमची भूमिका चुकीची होती का आताची भूमिका, म्हणजे काय सांगाल याबद्दल तुम्ही? नाही, काळ, वेळ, परिस्थिती भूमिका बदलायला लावते. त्याचं कारण चेंज इज द रूल ऑफ नेचर, इट इज कॉन्स्टंट. म्हणजे बदल हा सातत्याने होत असतो आणि तो आपण हळूहळू स्वीकारत असतो. ज्या वेळेस आपल्याकडं जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण स्वीकारले गेलं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, त्यावेळेस सगळ्या साम्यवादी, समाजवादी, संपूर्ण विचारधारेच्या सगळ्याच पक्ष संघटनेने त्याला विरोध केला. त्याचं कारण असं होतं की आपल्याला खूप अलीकडं स्वातंत्र्य मिळालं होतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता स्वातंत्र्याची फळं आपल्याला मिळत आहेत. मग अशा काळामध्ये आर्थिक गुलामगिरी याच्यातनं येते का? कारण पूर्व इतिहास काय सांगतो की ईस्ट इंडिया कंपनी या देशामध्ये व्यापारासाठी आली. त्यांनी पहिल्यांदा आर्थिक सत्ता ताब्यात घेतली, कारण त्यांनी औद्योगिकरण आणलं आणि आपल्याला पहिल्यांदा आर्थिक गुलाम केलं, मग राजकीय गुलाम केलं आणि मग आपण पारतंत्र्यात गेलो, आपण गुलामीत गेलो आणि ब्रिटिशांनी या देशामध्ये जवळपास 150 वर्ष राज्य केलं. ही भीती आहेच. 91ला काय झालं की जगामध्ये महासत्ता म्हणून तोपर्यंत अमेरिका पुढे आली होती. आर्थिक महासत्ता होती, त्यांची ताकद होती संरक्षण खात्याची मोठी, आणि कदाचित भविष्यामध्ये असं होऊ शकतं की अमेरिका आपल्याला आर्थिक गुलामगिरी टाकल, नंतर राजकीय, आणि मग परत आपण पारतंत्र्यात जाऊ. ही एक भीती होती आणि तसं आपल्याला वाटणं साहजिक होतं, कारण आपण तो अनुभव घेतलेला होता. आज मी आपल्याशी जे बोलतोय की अमेरिका आपल्याला आर्थिक गुलाम करल असं वाटत असताना, दुसरीकडे 91ला चायनाने सुद्धा जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणावर सह्या केल्या. चायनाने साम्यवादी असताना सुद्धा भांडवलशाही म्हणून ज्याच्याकडे आपण हिनवलं किंवा भांडवलशाहीचं राज्य येईल असं ज्यावेळेस मानलं, तर साम्यवादी चायनाने ती संधी म्हणून बघितलं. कारण लोकसंख्या त्यांची समस्या होती, जगातली 1 नंबरची लोकसंख्या त्यांची आहे, त्यांच्याकडे अंधश्रद्धा आहे, जाती धर्माचे वेगवेगळे वादविवाद आहेत आणि चायनाचं GDP हे भारतापेक्षा कमी होतं 90-91ला. आज तुमच्याशी मी बोलतोय तर 2022 मध्ये चायनाचा GDP तर जगात 1 नंबर आहे. त्यांचा व्यापार $12 ट्रिलियन आहे आणि आपला $3 ट्रिलियन आहे आणि आमचे पंतप्रधान $5 ट्रिलियन स्वप्न बघतायत. म्हणजे काय की साम्यवादी चायनाने बदल स्वीकारला, जागतिकीकरणाकडे, उदारीकरणाकडे संधी म्हणून पाहिलं. अमेरिकेतला एकूण व्यापार जो आहे त्यातला 68% चायनाच्या ताब्यात आहे. जपानच्या बरोबर असेल किंवा जगाबरोबर स्पर्धा करताना चायनाने काय केलं, आपली प्रगती केली आणि जगातला परत 28% व्यापार जो आहे तो साधारणपणे जगातला त्यांच्या ताब्यात गेला. म्हणजे आपल्याकडे लोकसंख्या आहे, तंत्रज्ञान आहे, शिक्षित युवक आहे, याची त्यांनी संधी घेतली. त्यांनी जगातल्या जेवढ्या ज्ञान भाषा आहेत त्याच्यासाठी चायनीज लोकांना उद्युक्त केलं, जगभर पाठवलं. आज SEZ स्पेशल इकॉनॉमिक झोन त्यांनी तयार केले आणि तिथं टॅक्सेशनच्या सवलती दिल्या. आज आपल्याकडे जो मोबाईल येतो, आपल्याकडे ज्या गाड्या येतात, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट कुठे आहे किंवा फर्निचर येतं किंवा जे पण आता सगळं अत्याधुनिक येतं, अगदी आपल्या भारतात येणाऱ्या छोट्याशा खेळण्यापासून ते मोबाईल पासून ते प्रत्येक गोष्ट, इलेक्ट्रिक असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, हे चायनामध्ये मॅन्युफॅक्चर होतं आणि चायनाने आपली इकॉनॉमी बदलली. मी जे तुम्हाला सांगितलं तो छोटा आकडा नाही, $12 ट्रिलियन. तर जगात संधी निर्माण झालेल्या आहेत. आपण जे म्हटलं ते खरं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रेरणा आहे. ते काय आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674ला स्वतःला छत्रपती घोषित केलं आणि ते छत्रपती झाले आणि त्यांनी आपल्या राज्याची कल्पना जी केली ती अशी होती की अहद तंजावर, तहत पेशावर, अवघा मुलूक आपला. म्हणजे माझा देश केवढा असेल, माझं राज्य केवढं असेल, तर त्यावेळेस आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघल आणि अन्य राजपूत वगैरे राजे लोकांचं याच्यावर राज्य होतं. पण शिवाजी महाराजांना आयुष्य कमी लाभलं. 3 एप्रिल 1680ला शिवाजी महाराज गेले. पुढं तोच विचार घेऊन संभाजी महाराज 9 वर्ष लढले, त्यांनाही आयुष्य कमी लाभलं. पण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनंतर मराठ्यांनी आटकेपार झेंडे लावले. आटक हे पाकिस्तानमध्ये आहे आणि त्याच्या अगोदर शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय तंजावर पर्यंत जाऊन आले होते आणि म्हणून शिवाजी महाराज, माझं राज्य हे तंजावर पासून पेशावर पर्यंत आहे
असेल अशी कल्पना करतात. पण आज 21व्या शतकात जर शिवाजी महाराज जन्माला आले, हे जग पाहिलं, तर मी अशी कल्पना करतो की शिवाजी महाराज, आता आपल्या सगळ्यांकडे शिवाजी महाराज प्रेरणा असल्यामुळे अनेक फोटो पुतळे घरात असतात, तसंच राज्याभिषेकाचा एक सीन लावलेला असतो ज्याच्यामध्ये 32 मनाच्या सिंहासनावर, सोन्याच्या सिंहासनावर शिवाजी महाराज बसलेले असतात. त्यांच्या आई जिजाऊ आहेत तिथं, युवराज छत्रपती संभाजी महाराज बसलेत, राजाराम महाराज बसलेत, सगळे सरदार, धारकरी, मानकरी, मावळे. पण एक मात्र लक्षात ठेवा, सगळ्या चित्रामध्ये दिसतं ते म्हणजे एक इंग्रज अधिकारी कमरेपासून वाकून शिवाजी महाराजांना मुजरा करतोय, कुर्निसात करतोय. तर तो कोण आहे? तर तो अँड्री ऑक्झिंडर, हा ईस्ट इंडिया कंपनीचा, ब्रिटिशांचा गव्हर्नर आहे मुंबईचा. तो झुकलेला आहे. आज जर शिवाजी महाराजांनी ती तस्वीर बघितली तर ते म्हणतील, अरे हे ब्रिटिश तर गुलाम माझ्या पुढे झुकत होते, माझा आदेश मानत होते, आणि आज त्यांनी जगावर राज्य केलं. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी नंतर ब्रिटिशांनी जवळपास जगावरच राज्य केलं. मग तुम्ही काय करताय आज? आणि म्हणून जागतिकीकरणाने जे निर्माण केलेल्या संधी आहेत, खाजगीकरण, उदारीकरणाने, ज्या उद्योगपतींनी जागतिकीकरणाला विरोध केला ते आज जगातले 2 नंबरचा व्यापार करतात. वाहन उद्योगामध्ये ती स्थिती आहे, फोर्जिंग मध्ये ती आहे, स्टील मध्ये. आता मी त्या उद्योगपतींची नावं घेत नाही, अन्यथा नवीन काही वाद उत्पन्न होऊ शकतो. पण त्यांनी उद्योगपतींनी प्रगती केली. आता आम्ही काही भीती, काही अनाठाय्य गोष्टी केल्यामुळं आमचे मुलं बाहेर गेले नाही. म्हणून काय लक्षात ठेवा की असं झालेलं नाहीये की लोक बाहेर गेले नाही भारतातले, आपण चळवळीतले लोक बाहेर गेले नाही, आपले कार्यकर्ते गेले नाही. पण मला नमूद करावं वाटतं की उत्तरेतनं आपण सुरुवात करू. हरियाणा आणि पंजाब, जाट आणि हे सीख लोक जगात मुख्यतः ऑस्ट्रेलियन, कॅनडामध्ये प्रचंड संख्येने गेलेत. आणि इंग्लंड मधल्या साऊथ हॉलमध्ये तर त्यांची संख्या प्रचंड आहे. म्हणजे जाट असतील, पंजाबी असतील, ते जगभर गेले उद्योग व्यवसाय करण्यासाठी. शेजारी राजस्थान आहे, तिथे व्यापारी जाते, जैन मारवाडी लोक जगभर आणि देशभर व्यापार करतात. खाली गुजराती, ती पण व्यापारी जाते, ते पण जगभर उद्योग व्यवसायासाठी गेलेले मी पाहिले. आणि दक्षिणेमध्ये केरळ, मलबारी लोक जे आहेत ते गल्फ कंट्रीमध्ये मुख्यतः विस्तारलेले आहेत. आणि असं मी पाहिले की जसं दुबई आहे, अबुधाबी आहे, बहरीन आहे, कुवेट आहे, कतार आहे, यामध्ये 50% लोकसंख्या एकट्या मलबारी केरळी लोकांची. खाली तामिळनाडू आहे, तर तुम्ही मलेशियाला जा, सिंगापूरला जा, थायलंडला जा, व्हिएतनामला जा, कंबोडियाला 10-12%, अगदी श्रीलंकेमध्ये हे तुम्हाला व्यापारासाठी गेलेले लोक दिसतात. आता हे सगळे परदेशात गेलेले लोक भारतात जे पैसे पाठवतात, तर तुम्हाला माहिती आहे त्याचा आकडा किती आहे? $100 अब्ज सरकारने अधिकृत संसदेमध्ये जाहीर केलं की $100 अब्ज परदेशातनं रेमिटन्स, म्हणजे परदेशातनं नोकरी, उद्योग व्यवसायासाठी गेलेल्या लोकांनी पाठवले. मला सांगा, आपलं कोण नातेवाईक आहे का तिथं? आपले जवळचे कोण लोक आहेत का? पुण्या मुंबईमधले अनेक शिक्षित लोक, आर्थिक संपन्न लोक, यांची मुलं परदेशात शिकायला जातात, तिथं स्थायिक होतात. पण जो ग्रामीण भाग आहे, जे ग्रामीण तालुके, जिल्हे आहेत, त्यांच्याकडे हे ज्ञानच नाही की परदेशात नोकरीला जाता येतं, परदेशात व्यवसाय करता येऊ शकतो. हे शक्य आहे का? शक्य आहे. मग भीती काय असती? तर त्यांना पासपोर्ट काढता येत नाही, त्यांना विजा काढता येत नाही, त्यांना इमिग्रेशन करता येत नाही, त्यांना CV करता येत नाही. मग ते मार्गदर्शन करतात. अजून एक भीती आहे, ती म्हणजे भाषा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जपानीज आपल्याला येत नाही, जर्मन आपल्याला येत नाही, इंग्लिश सुद्धा बऱ्याच लोकांना येत नाही. तर भाषा ही अशी गोष्ट आहे, जर आपण पूर्ण विचार केला तर 3 महिन्यामध्ये कुठलीही जगातली भाषा लिहिता वाचता येते. आणि जगभर तुम्ही जाऊ शकता शिक्षणासाठी, नोकरीसाठी, उद्योगासाठी. ही आम्ही चळवळ का सुरू केली? तर त्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की भारताची लोकसंख्या 140 कोटी. आज बेरोजगारीचं प्रमाण वाढले. अगदी कालच केंद्र सरकारने जाहीर केलं की 80 कोटी लोकांना रेशन कार्डवर मोफत अन्नधान्य मिळेल. का केलं? कारण दारिद्र्य रेषेची संख्या ती 80 कोटी आहे. 80 कोटी लोक गरीब आहेत, त्यांना अन्नधान्य जेवायला मिळत नाही, कष्ट मिळत नाही, काम नाही मिळत. मग अशा स्थितीमध्ये 80 कोटी लोक जर ह्या स्थितीत असतील तर त्यांना काही ना काहीतरी भविष्याच्या योजना द्यावा लागतील ना, त्यांचं अर्थकरण संपन्न करायला लागेल. किती दिवस सरकारवर अवलंबून राहणार? आणि मग मला एक गोष्ट सुचली, ती अशी, मी जगभरात 63 देश फिरलो उद्योग व्यवसायासाठी. ज्या वेळेस मी ऑस्ट्रेलियाला गेलो, ऑस्ट्रेलियाचा भूप्रदेश 2.5 पट भारतापेक्षा जास्त मोठा आहे, म्हणजे भौगोलिक, आणि 4 कोटी लोकसंख्या आहे.
म्हणजे संधी किती आहेत बघा. तिथं पंजाबी जाट लोक शेती करतात ऑस्ट्रेलियामध्ये. आणि गंमत म्हणजे चंदीगड हे एकच राजधानी आहे पंजाब आणि हरियाणाची. तिथं ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे जिथं ऑस्ट्रेलियन कॅनडाच्या शेतीवर अभ्यासक्रम आहे BSc ऍग्रीचा. तिथं पीक पद्धती, हवामान पद्धती, तंत्रज्ञान, म्हणजे जो BSc ऍग्री करेल तो कुठं जाईल शेती करायला? निश्चितच तो ऑस्ट्रेलिया कॅनडामध्ये जाईल. आणि तिथं क्षेत्र किती, गरीब शेतकऱ्याचं क्षेत्र आहे 3,500 एकर. 3,500 एकर आणि 4,000 एकर, 5,000 एकर. गमतीने मी तिथं बघितलं तर औषधाच्या फवारणीसाठी पिकाच्या हेलिकॉप्टर वापरलं जातं. हेलिकॉप्टरनी फवारणी केलं जातं. अलीकडे ड्रोन वापरतात पण ते हेलिकॉप्टर वापरायचे. म्हणजे श्रीमंत शेतकरी किती मोठा असू शकतो पंजाबी, तर माझी त्याची स्वतः भेट झाली अमेरिकेमध्ये. त्याचं 67,000 एकरचं बदामाची शेती आहे आणि क्षेत्र किती स्वस्त आहे, 75,000 रुपये एकरनी मिळतं तिथं. 80,000 पाणी स्थळ क्षेत्र, कारण 4 कोटी लोकसंख्या आहे. कॅनडामध्ये 2.25 पट भूप्रदेश आहे भौगोलिक आणि 4.5 कोटी लोक आहेत. आणि या दोन्ही प्रदेशामध्ये हिंदी सरास बोलली जाते, कारण पंजाबी, गुजराती, जाट लोक तिथे गेले, मोठी संख्या आहे. तुम्हाला तो अनुभव पण येईल. आणि म्हणून कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया हे आपलं लक्ष आहे, ते उद्योग व्यवसायासाठी, नोकरीसाठी. आता यात अजून एक नवीन गंमत काय आहे की आपण म्हणतोय की ही चूक झाली का, बरोबर झाली का, उशीर झाला का, तर एक नवीन माहिती परत नवीन आलेली अशी की इकिगाई नावाचं एक पुस्तक आहे. इकिगाई नावाचं आयुर्मान जे असतं ते जॅपनीज लोकांचा अभ्यास केला गेला. तर एक असं गाव आहे की तिथले 28% लोक हे 100 वर्षापेक्षा जास्त वय असलेले आणि 60, 80, 90 वय असलेल्यांची संख्या एकट्या जपानमध्ये 60-70% पेक्षा जास्त आहे. म्हणजे तरुण वर्ग कमी आहे. म्हणजे तिथं श्रम करणारे, काम करणारे लोक आता तरुण कमी आहेत. म्हणून एकट्या जपानमध्ये 4 ते 5 लाख लोकांना नोकरी भारतीयांसाठी उपलब्ध आहे. अट फक्त ग्रॅज्युएशन असणं आणि जॅपनीज भाषा येणं. आणि हे उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगतो की आमचे मित्र अनिल ताडगे यांची मुलगी अपेक्षा ताडगे ही आता जपानमध्ये तिथल्या कोनिका कंपनीमध्ये काम करते. अत्यंत गरीब स्थितीमध्ये त्यांचं शिक्षण झालं. आईने संपूर्ण शिक्षण केलं, वडिलांनी कष्ट केले, आज ती जपानमध्ये. किंवा दुसरे माझे मित्र रजनीश बोराडे, त्यांची मुलगी आता सिडनीमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये. तेही सामान्य कुटुंबातनंच आलेले आहेत. माझे जरी वर्गमित्र असले तरी आर्थिक कुचुंबना असताना सुद्धा मुली परदेशात गेल्या. असे 8,500 मुलं आमच्या ह्या विचाराला घेऊन अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलूक आपला जगातल्या 53 देशामध्ये आज विस्तारलेले आहेत. आणि मला असं वाटतं की त्यांचं अर्थकरण चांगलं चाललेलं आहे. आता हे आपण जवळपास 53 देशामध्ये आपण भारतातून युवक पाठवलेले आहेत. हे ते सुरुवात करत असताना आपल्याला काही म्हणजे कसा अनुभव आला की लोकांना तुम्ही कसं समजून सांगितलं? बरेच लोक घर सोडायला तयार नसतात आणि जिल्ह्यापर्यंत पोहोचायचं म्हणजे त्यांना फार मोठी भीती वाटते की ग्रामीण भागातल्या पोरांना. तुम्ही तर डायरेक्ट देशाच्या बाहेरच त्यांना पाठवलं. कसा अनुभव आला सुरुवातीला? आणि काय झालं की प्रबोधन करत असताना आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की महात्मा फुले यांना आपण प्रेरणा मानतो सामाजिक चळवळीची. आता चळवळीचेच कार्यकर्ते सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये प्रभावित होतात किंवा त्यांना पहिल्यांदा सांगावं लागतं किंवा त्यांच्या माध्यमातून आपण प्रचार प्रसार करतो. तर महात्मा फुलेंबाबत उपलब्ध माहिती अशी की त्यांची जी कन्स्ट्रक्शन कंपनी होती त्या काळामध्ये, ब्रिटिश काळामध्ये त्यांचा टर्नओव्हर 20,000 रुपयांचा होता, 21,000 रुपयांचा. आणि त्यावेळेस टाटा कंपनीचा टर्नओव्हर 20,000 रुपयांचा होता. म्हणजे आपले महापुरुष हे आर्थिक संपन्न होते आणि म्हणून ते चळवळी चालू होती. त्यांना अनेक लोक मदत करत होते. गोले होते त्यांच्यामध्ये, लोखंडे होते, अनेकांची नावं मी सांगू शकतो. त्यांना सहकार्य मदत करणारे आर्थिक संपन्न होते. महाराजा सयाजीराव गायकवाड ज्यावेळेस बडोदा संस्थानवर आले त्यावेळेस अत्यंत गरीब राज्य होतं ते बडोदा संस्थान. पण महाराजांनी परदेश दौरे केले, त्यांच्याबरोबर 300-400 लोकांना बोटीतनं घेऊन ते युरोपला गेले, विकासशील देशात गेले, तिथला अभ्यास केला, इकडं आले, बडोदा युनिव्हर्सिटी स्थापन केली, बडोदा बँक स्थापन केली आणि त्यांनी पहिल्यांदा टाटा कंपनीला जमशेदपूरला स्टील उद्योग काढायला पैसा दिला. आमचे महापुरुष आर्थिक विचार करत होते का नाही? अनेक उदाहरणं सांगता येईल. सगळ्यात पहिलं MIDC बडोदा संस्थांमध्ये सुरू झालं. छत्रपती शाहू महाराजांनी शाहू मिल स्थापन केली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये गुळ आणि हळदीचा व्यापार मोठा होता म्हणून जयसिंगपूरला बाजारपेठ स्थापन केली. राजारामपुरी कोल्हापूरमध्ये बाजारपेठ स्थापन केली. राधानगरी धरण बांधलं. क्रेडिट सोसायटीज काढल्या त्यावेळेस.
शाळा कॉलेज काढले आणि याच्यातनं लोकांचं अर्थकरण आणि शिक्षण समृद्ध केलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर अर्थशास्त्राचे डॉक्टरेट होते. त्यांची जी PhD ची डिग्रीची थिसिस आहे ती म्हणजे प्रॉब्लेम ऑफ रुपी, आणि त्याच्या आधारावरच आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन झाली. म्हणून तर आर्थिक स्थैर्य या देशाला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर सुद्धा अर्थकारणाबद्दल आग्रही होते, पण सामाजिक चळवळीने सामाजिकच विषय घेतले, समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य. पण राज्यघटनेतनं एक जबाबदारी सरकारवर आलेली होती, त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष झालं. देशाला 75 वर्ष पूर्ण झाले. साधारणपणे मी असं मानतो की चांगल्या प्रकारे राज्यघटनेचा परिणाम झालाय. समता दिसतीये जी पूर्वी विषमता होती, न्याय मिळत नव्हता, अन्याय होत होता, आता न्याय मिळतोय, स्वातंत्र्य मिळते बोलण्याचं, लिहिण्याचं, वाचण्याचं. तर समता, बंधुता जी आहे ती आता बंधुभाव निर्माण झाले. आंतरजातीय विवाह मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात, लोकांमध्ये सलोख्याचं वातावरण दिसतं. मग एक प्रश्न जो आहे तो 80 कोटी लोक यांना मोफत धान्य द्यावं लागतं, अन्न द्यावं लागतं. तर एक प्रश्न निर्माण होतो, तो राज्यकर्त्यांनी आपली नालायकी सिद्ध केलेली आहे. तो म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार, नोकरी, उद्योग, व्यवसाय हे सुद्धा या देशातल्या नागरिकांचा हक्क आहे. त्याच्याबद्दल कुणीच बोलत नाही. पंतप्रधानांनी 2 कोटी लोकांना नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. इथल्या महाराष्ट्र सरकारने अनेक वेळा आश्वासनं दिली, केंद्र सरकारने, पण रोजगार तयार होत नाही. जागतिकीकरणाने आपल्याकडे उद्योग यायला सुरुवात झाली. एनरॉन आलं, बुडवलं. डाऊ कंपनी आली, बंद पाडली. म्हणजे आपल्याकडे जे परदेशातनं उद्योग आले ते काही ना काही कारणाने बंद पाडले. मुख्यतः समुद्राच्या किनाऱ्यावर उद्योग यायला उत्सुक असतात, कारण समुद्रमार्गी व्यापार करणं सोपं असतं. हे ब्रिटिश काळापासून आपण बघितलेलं आहे. पण मग कोकणातले लोक जमीन देत नाही, त्याच्या विरोधात आता जैतापूरचं आंदोलन किती वर्ष चालू आहे. म्हणजे तसं होत नाही. आणि काही चांगले उद्योग यायला लागले तर आता गुजरात ते पळवायला लागले. म्हणजे आता बेरोजगारी वाढत चाललेली आहे, लोकसंख्या वाढत चाललेली आहे. अशा स्थितीमध्ये भारतात जर उद्योग नवीन येत नसतील, निर्माण होत नसतील, शेती परवडत नाहीये, कधी नापिकीचा विषय असेल, कधी दुष्काळ असेल, कधी अतिवृष्टी असेल, मग परत सरकारवरच अवलंबून राहायचं का? तर कधीतरी सक्षम आर्थिक समाज निर्माण करायचा असेल तर जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाला स्वीकारायला पाहिजे आणि जगभरामध्ये आपल्या लोकांना पाठवलं पाहिजे. कारण मला आपल्याला सांगायचंय की अगदी केरळ जर बघितलं तर घरटी माणूस, तुम्हाला मी सांगतो की आखाती देशामध्ये किंवा अन्य परदेशामध्ये, केरळमध्ये दरवर्षी 10 लाख कोटी रुपये परदेशात येतात, त्यांचं ते अर्थकरण चालतं. आपण जर केरळला पर्यटनाला गेला आणि केरळमध्ये त्यांची राजधानी विचारली तर ते गमतीने सांगतात की दुबई त्यांची राजधानी. इतकी विमानं 15-20 मिनिटांनी परदेशात जातात, म्हणजे आखाती देशात जातात. तुम्ही जर पंजाबमध्ये गेला आणि त्यांना विचारलं किंवा तुमची राजधानी काय, तर ते टोरंटो सांगतात. आणि तिथल्या मुलांना वयाच्या खूप लहान वयातच शिकवलं जातं की त्याला कुठंतरी कॅनडाला जायचं. तर तुम्ही जर गमतीने तिथं विचारलं, बच्चे तू क्या करने वाला है, तर तो म्हणतो मी कनाडा जाना हो, कनाडा. म्हणजे हा जो संस्कार आहे. आणि आपल्याकडे काय आहे, अगदी पुरंदर तालुका आहे, तिथं एक गाव आहे वाघापूर, 450 प्राथमिक शिक्षक. म्हणजे विचाराची पेरणी काय आहे, जावई असू, सून असू, मुलगा असू, मुलगी असू, प्राथमिक शिक्षक व्हायचे, प्रोफेसर सुद्धा नाही. बार्शीला तुम्ही गेला, माढ्यात गेला तर तुम्हाला पोलीस भरतीचं आकर्षण आहे. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी एक पोलीस बार्शी माढ्यातला दिसेल, सोलापूर जिल्ह्यातला. तेच तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेला तर तुम्हाला सैन्य भरती, आर्मी, म्हणजे 20 ते 40 वय, 20 वर्ष सैन्यामध्ये जायचं, ही विचारधारा झाली. अगदी तिथल्या गावांना नावं पडली, मिलिटरी हापशिंगे किंवा सैनिक टाकळी, आणि सैन्य भरतीचाच जो काय आकर्षण होतं. पण मग तुम्ही जर केरळचा विचार केला, पंजाबचा, जाटांचा विचार केला, तर त्यांची विचार पेरणी काय? त्यांची विचार पेरणी आहे की परदेशात जायचं, नोकरीसाठी जायचं, उद्योगासाठी जायचं, व्यवसाय, अगदी शेती करण्यासाठी जायचं, चांगलं उत्पन्न, चांगलं जीवनमान जगायचं. 21व्या शतकामध्ये आपलं जीवनमान उंचवलं पाहिजे. महापुरुषांच्या विचारामध्ये जसं समाजकारण होतं, राजकारणातली दिशा होती, तसं अर्थकारण होतं. आम्ही आमचा महापुरुषांचा विचार आपल्या सोयीप्रमाणे घेतलेला आहे. आता मी समाजकारण, राजकारणाच्या पलीकडे जर अर्थकारणाकडे बोललो तर तो आमच्या महापुरुषांचाच विचार आहे. नाही, आता अलीकडे आपण बऱ्याच भूमिका बदलल्यात. आता की तुम्ही सुरुवातीला संभाजी ब्रिगेड ही आक्रमक होती, ती आता आक्रमकता आपण सोडलेली आहे. तुम्ही आरक्षणाचे समर्थक होतात, आरक्षणाचा मुद्दा आहे, तुम्ही आता आरक्षणाकडून अर्थकारणाकडे गेलात. तुम्ही जागतिकीकरणाचा पण मुद्दा तुम्ही आता ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला, अशी कन्सेप्ट मांडलेली आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही
तुम्ही काँग्रेसमध्ये होतात, आता बहुतेक नसाल असं मला वाटतं. तर हे सगळं जर बघितलं तर राजकारणाकडे बघताना तुम्ही कसं बघता आत्ताचे? नाही, मला सगळ्यांना विनंती करायची की सर्व बहुजन समाजाने मला प्रथम क्षमा करावी, कारण एक सामाजिक कार्यकर्ता लोकशाहीमध्ये राजकारणामध्ये जाऊन आपलं कारकीर्द करू शकतो असं सांगणारे मला लोक भेटले. नैसर्गिक आहे की मी त्या लोकांच्या प्रभावाखाली आलो. नेमकं काय झालं की 2016ला मराठा सेवा संघाचा जो शिवराज्य पक्ष होता 1995ला स्थापन झालेला मामा देशमुखांच्या अध्यक्षतेखाली, मी काही काळ अध्यक्ष होतो. त्याच्या नंतर जास्त काळ ब्रिगेडियर सुधीर सावंत होते, पण त्याला यश मिळालं नाही. आणि संभाजी ब्रिगेड ब्रँड झाला होता, त्याचं नाव होतं, आणि म्हणून संभाजी ब्रिगेडला आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी राजकीय पक्ष करायचा निर्णय घेतला. 16 पूर्वी पण मी 4 वेळा राजीनामा दिला होता, कारण ही तरुणांची संघटना आहे, नवीन अध्यक्ष नेमले पाहिजेत, परंतु ते होत नव्हतं. परत परत माझ्यावर जबाबदारी येत होती. 16 साली मात्र मी राजीनामा दिला, कारण राजकीय पक्षाला माझा विरोध होता, संभाजी ब्रिगेड राजकीय पक्षाला. परंतु तो पक्ष स्थापन झाला. पुढं त्यांनी निवडणुका लढल्या, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पण यश मिळालं नाही. आणि जे कार्यकर्त्यांनी निवडणूक लढली ते आर्थिक अडचणीत आले, डिपॉझिट जप्त झालं, 10-15 लाख रुपये खर्च केलेले तेही वायाला गेले. आता या स्थितीमध्ये 2018ला संघटनेचे जे कार्यकर्ते प्रमुख होते आणि ज्यांना वाटत होतं की सामाजिक चळवळ संभाजी ब्रिगेडची जिवंत राहायला पाहिजे, चालली पाहिजे, कारण ती सत्यशोधक विचाराची आहे, शिवराय फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराची आहे, अशा वेळेस मला असं वाटतं की ती परत स्थिरावली पाहिजे. म्हणून सगळे महाराष्ट्रातले 500 कार्यकर्ते 5-6 महिने चर्चा करत होते आणि पुण्यामध्ये 500 कार्यकर्ते एकत्र आले. परंतु मला असं वाटत होतं त्यांनी नवीन अध्यक्ष निवडावा, पण सर्वांनी बहुमतानेच मला ते केलं आणि मला ते स्वीकारायला लागलं. ही गोष्ट खरी नाही की माझा स्वार्थ होता, मला परत अध्यक्ष व्हायचं, पण आता तसे आरोप लोक करतात, मी काहीच करू शकत नाही. आता त्यावेळेस माझी 2016ला काय भूमिका होती, राजकीय पक्ष संभाजी ब्रिगेड करण्यापेक्षा सत्यशोधक विचाराचा, ब्राह्मणेतर पक्षाचा, साम्यवादी विचार असलेला, शिवराय फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा मानणारा शेतकरी कामगार पक्ष, ज्याचे संस्थापक हे केशवराव जेदे होते, शंकरराव मोरे होते, आणि हे चांगले लोक होते. त्यांनी काँग्रेसमधनं बाहेर पडून शेतकरी कामगार कष्टकऱ्यांसाठी तो पक्ष काढला होता, आपल्या विचाराचा पक्ष होता, आणि मग आपण शेतकरी कामगार पक्षाबरोबर काम केलं पाहिजे. तशा प्रकारची मीटिंग पन्हाळ्यावर झाली, 3 दिवसाची मीटिंग झाली. 20 लोक, त्यांचे प्रतिनिधी 20 शेतकरी कामगार पक्षाचे आणि 20 संभाजी ब्रिगेडचे, त्यांची चर्चा झाली. अंतिम टप्प्यापर्यंत तो विषय गेला, पण काही कारणाने त्यांचं जमलं नाही. मला नेमकं माहित नाही, कारण मी त्या प्रक्रियेमध्ये नव्हतो, पण मी हे घडलं पाहिजे असं याच्यासाठी 1 वर्ष प्रयत्न केला. मग जयंत पाटील जे सरचिटणीस आहेत शेतकरी कामगार पक्षाचे, त्यांनी मला विनंती केली की तुम्ही सक्रिय व्हा. मला असं वाटलं की संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष कधी ना कधी तरी त्यांना कळलं की आपण शेतकरी कामगार पक्षामध्ये जावं. या आशेने मी शेतकरी कामगार पक्षात गेलो. पुण्यामध्ये मोठा कार्यक्रम झाला 12 जानेवारीला, आणि मी त्याच्यामध्ये समावेश झालो. माझे काही सहकारी त्याच्यामध्ये आले, आणि मग आम्ही शेतकरी कामगार पक्षाचं काम सुरू केलं. पुढं शेतकरी कामगार पक्षाच्या ज्या मर्यादा होत्या तेही माझ्या लक्षात आल्या, कारण महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये आजही शेतकरी कामगार पक्ष आहे. म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये आहे, नागपूरच्या जवळ आहे, काटोलला तिथं नगरपालिका त्यांच्या ताब्यात होती, परभणी, नांदेड, अनेक ठिकाणी, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये. आणि ही एकत्र ताकद विचाराची आली तर आपण यशस्वी होऊ शकतो. पण झालं काय की ते राजकारणातलं अर्थकारण मला काही झेपलं नाही, कारण अनेक कार्यकर्त्यांना निवडणुकीला उभा राहायला आर्थिक मदत लागते, ते काही मला झेपलं नाही. दरम्यान काय झालं की मराठा आरक्षणाचा जो काही विषय होता 2016च्या मराठा क्रांती मोर्चाचा, अनेक लोक त्याचं नेतृत्व करत होते किंवा मांडणी करत होते, त्यापैकी मी एक होतो. आणि मी टीव्हीवर आणि अनेक प्रसार माध्यमांमध्ये मी जात होतो. तर काँग्रेस सरकारच्या धोरणाप्रमाणे, काँग्रेसच्या पक्षाच्या धोरणाप्रमाणे त्यांनी कन्हैया कुमार, जे JNU मध्ये एक युवक आहे ज्यांनी आंदोलन केलं, कन्हैया कुमार, त्याच्यानंतर हार्दिक पटेल, पटेलांचं नेतृत्व करत होते आरक्षणाचं, आणि मी, आम्हाला तिघांनी त्यांनी बोलून घेतलं. आम्ही तिघही काँग्रेस पक्षाबरोबर काम करायला तयार झालो. त्यांनी तशी मांडणी केली. आता नेमकं काय होतं की कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा गुन्हा होता, त्यामुळे त्यांनी निवडणूक लढणं काही मला शक्य वाटत नव्हतं. हार्दिक पटेलनी निवडणूक लढणं मला शक्य वाटत नव्हतं. त्याच्यावेळी देशद्रोहाचा गुन्हा आहे, पण माझ्यावर काही गुन्हा नव्हता. म्हणून मी पुण्यातनं मला लोकसभा लढायची इच्छा व्यक्त केली. काँग्रेसने तसं मान्यही केलं.
शेवटच्या टप्प्यापर्यंत मला त्यांनी आश्वासन दिलं. त्यावेळेस मल्लिकार्जुन खरगे जे आता आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत काँग्रेसचे, ते आपले प्रभारी होते. तर त्यांनी मला आश्वासन दिलं, हायकमांडनी फोन केला, पण ऐन वेळेस काँग्रेसनी मला काही तिकीट दिलं नाही. तसं बघितलं तर मी बामसेपची विचारधारा मानणारा, पुरोगामी विचारधारा मानणारा कांशीराम सारखा माझा नेता आहे, पण काँग्रेस बरोबर मला जाणं तसं अपेक्षित नव्हतं. पण एक संधी इथं पुण्यामध्ये मुख्यतः एक निवडणूक झाली असती तर मला असं वाटतं की मला निवडून येण्याची शक्यता जास्त होती, पण काँग्रेसने तिकीट दिलं नाही. मलाही प्रश्न पडतो की काँग्रेसने मला तिकीट का द्यावं, कारण काँग्रेससाठी मी काहीच केलेलं नाही. तर ह्या स्थितीमध्ये मी काँग्रेसमध्ये गेलो. ही माझी प्रचंड मोठी चूक होती, ती दुरुस्त करता येणार नाही, पण समाजाने माझी चूक माफ करावी. शेतकरी कामगार पक्ष आपलाच पक्ष आहे, ती काय माझी चूक नव्हती. ती शेतकरी कामगार पक्षामध्ये जाण्याची जी गरज होती ती म्हणजे संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष होऊ नये म्हणून होती. पण आता 25 वर्ष संभाजी ब्रिगेडला होत आहे आणि त्या निमित्ताने जे काही मागचं सगळं आहे त्याला आपण माफ केलं पाहिजे, नव्याने सुरुवात केली पाहिजे आणि निश्चितच धोरणात्मक बदल केल्याशिवाय संघटना टिकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की महापुरे येतात, झाडे जाता, लवाळे वाकता. लवचिकता जर तुमच्याकडे असेल आणि बदल स्वीकारत गेला तर तुम्ही काळाबरोबर परिस्थितीबरोबर टिकून राहता. दादा, तुम्ही आता बोलताना अत्यंत नम्रपणे काँग्रेसमध्ये गेलेली आपण ती चूक मान्य केलेली आहे, परंतु अलीकडचं जे आपण राजकारण बघतोय ते राजकारणाचं समीकरण आज आपण सगळं बदललेलं दिसतोय आपल्याला. कधी शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आपल्याला येईल असं कधीच वाटलं नव्हतं, पण ते आज एकत्र आलेले आहेत. तर आत्ता तुम्हाला काय वाटतं की राजकारणाचं समीकरण कसं असलं पाहिजे किंवा आत्ता समीकरणाची अपेक्षा कशी आहे तुम्हाला? नाही, कसं आहे की भारताला लोकशाही स्वीकारून 75 वर्ष झाली. साम्यवाद, समाजवाद, काँग्रेस, आंबेडकरवाद किंवा अन्य जे पक्ष आहेत, जसं आता आपण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बीजेपी, मनसे, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, अनेक असे पक्ष, आता संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष. तर काय झालंय की राजकारणातलं आकर्षण हे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागापासूनच आहे. सरपंच असेल, सोसायटीचं चेअरमन असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कारण त्याला एक सामाजिक प्रतिष्ठा आहे. लग्न समारंभ असेल, 10वी 13वी मध्ये यांना प्रतिष्ठा मिळते आणि ते आकर्षण आहे. लोकशाहीमध्ये समाजकारण आणि राजकारण हे अविभाज्य भाग आहे, परंतु विचारधारेबरोबर डेव्हलपमेंट पॉलिटिक्स, विकासाचं राजकारण या कुठल्याही पक्षाकडे मॉडेल नाहीये. इथं मला काय अडचण दिसतेय की विजनरी पॉलिटिशियन नाहीये. म्हणजे आपण सत्तेत जाऊ, आमदार हो, खासदार हो, मंत्री हो, मुख्यमंत्री हो, पण याचा समाजाला काय फायदा होणार आहे, महाराष्ट्राला काय फायदा होणार आहे, देशाला काय फायदा होणार आहे. विजनरी पॉलिटिशियन एक गरज आहे आणि डेव्हलपमेंट पॉलिटिक्स ही गरज आहे. आता ही समीकरणं राजकीय स्वार्थासाठी होतात. म्हणजे मी तुम्हाला अगदी मोठ्या मनाने सांगू शकतो की माझी चूक झाली, कारण तसं करणं क्रमप्राप्त आहे, कारण माफी मागून झालेली चूक दुरुस्त करणं गरजेचं आहे. तसंच काहीच मला जे दिसतंय ते आपण एक साधारण बघा, मी तुम्हाला एक राजकारणातलं गणित सांगतो की 2014ला ज्यावेळेस कुणालाच बहुमत मिळालं नाही आणि देवेंद्र फडणवीस जे भाजपचे त्यांना 122 आमदार मिळाले आणि शिवसेनेला काही मिळाले 63, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला कमी मिळाले, 50% कमी मिळाले. आता राजकीय स्थिती अशी झाली होती की सरकार स्थापन होणार, कारण कुणाचं होणार, कारण बीजेपी स्वतंत्र लढली होती, शिवसेना स्वतंत्र लढली होती, काँग्रेस स्वतंत्र लढली होती, राष्ट्रवादी स्वतंत्र लढली होती, मनसे स्वतंत्र लढली होती. अशा स्थितीमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला काही आमदार कमी पडतात हे लक्षात येताच राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा देऊन टाकला. त्याच्या जोरावर भाजपने सरकार स्थापन केलं. अगदी आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधी पक्ष नेते झाले होते आणि ती जी शिवसेनेची फरफट भारतीय जनता पार्टीने सुरू केली, त्यांना ओढून न्यायला सुरुवात केली. कालांतराने तिथल्या आमदारांनी विचार केला की आपण सत्तेत जायला पाहिजे. आता अचानक भाजपने हात सोडला होता शिवसेनेचा, ते दुखावलेले होते. अर्थात ते ठाकरे कुटुंब आहे, ते दुखावलेले होते, पण शेवटी व्यावहारिकता राजकारणातली म्हणून शिवसेना भाजपचं सरकार स्थापन केलं झालं. परंतु मंत्रीपद किती मिळाली, सन्मानाची वागणूक मिळाली का नाही. आणि अंतर्गत जो संघर्ष होता, म्हणजे असं आहे की भाजप आणि शिवसेना
हे सत्तेत जरी होते तरी शिवसेना विरोधी पक्षाचीच भूमिका पार पाडत होते, कारण उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत होते, अनेक अशा आंदोलनामध्ये हे होते आणि सतत सरकारला वेठीस धरत होते. आणि नंतर 19ची निवडणूक आली तर शिवसेना बीजेपीनी एकत्र लढली, कारण मी पुन्हा येईल ही भूमिका घेतली होती फडणवीसांनी. आणि त्यांना वाटत होतं की सत्तेत परत जायचे, कारण त्यांना ते रेकॉर्ड करायचे 5 वर्ष सलग आणि पुढची 5 वर्ष सलग, आणि त्यांचा डोळा पंतप्रधान पदाकडे नैसर्गिक आहे, कारण सर्वोच्च पदावर जाणं हे नैसर्गिक आहे. परंतु नेमकं काय झालं की गणित बिघडली. बीजेपीचा आकडा कमी झाला, कारण ते आणि शिवसेना एकत्र लढले तर 105 वर बीजेपी आली. शिवसेना साधारणपणे 53 वर गेली. त्याच्या आसपास काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आणि नेमकं शिवसेनेने ओळखलं की आपल्याशिवाय आता सरकार स्थापन होत नाही, आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाचा जे काही मागणी केली होती नाही होती माहीत नाही, परंतु त्यावेळेस स्थितीच अशी होती की शिवसेनेचे लोक ज्यांच्याबरोबर जातील ते सरकार स्थापन करतील. पण नेमकं काय झालं की कोणाला ना अपेक्षित नसताना सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार म्हणजे भाजपने राष्ट्रवादीने सरकार स्थापन केलं. अर्थात ते पवार साहेबांना आवडलं नाही. पवार साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि 1.5 दिवसाचं साधारणपणे ते सरकार राहिलं. अल्पमतातलं देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं. अर्थात पुन्हा येण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं, परंतु बीजेपी राष्ट्रवादीचं सरकार काही चाललं नाही. आणि मग परत नवीन समीकरणं मांडली गेली, राष्ट्रपती राजवट आली. मग अशा स्थितीमध्ये बीजेपी शिवसेनेला सन्मानपूर्वक वागणूक देत नसल्यामुळे शिवसेना दुखावलेली होती. आणि मग महाआघाडी तशी पण सत्तेत जाण्याची म्हणजे महाआघाडी निर्माण करत असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती सत्तेत जाण्याची शक्यता नव्हती, त्यांना ती संधीच मिळत होती. आणि म्हणून महाआघाडी तयार झाली. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं. आता हे राजकीय जे गणित असतात ह्याला बेरजेचं राजकारण म्हणतात. त्याला तुम्ही म्हणू शकता की संधी साधू, परंतु प्रत्येक पक्षाला सत्तेत जाणं, मुख्यमंत्री पद मिळवणं, अधिकाधिक मंत्रीपद मिळवणं हे नैसर्गिक आहे. आणि महाराष्ट्राचं राजकारण गमतीशीर असं आहे की काँग्रेस राष्ट्रवादी, शिवसेना बीजेपी, मनसे वंचित आघाडी, तर मत विभाजनामुळं बहुमत जरी करत असले ते काही बेरजेचं राजकारण करून, पण आमदारांना टक्केवारी मताची खूप कमी आहे आजकाल, खूप फार मतं पडत नाही. तर अशा वेळेस एक विचारधारा म्हणून एखादा चांगला पक्ष उभा राहू शकतो जो पुरोगामी विचाराचा, शिवराय फुलेशाह आंबेडकरांचा प्रामाणिक आहे. परंतु तसं नेतृत्व उभा राहायला पाहिजे, तशी प्रामाणिकता राहायला पाहिजे, तसा त्याग आपल्याला करायला पाहिजे. हे उदाहरण जर पाहिजे असेल तुम्हाला, मला आदरणीय कांशीराम साहेबांचं उदाहरण सांगावंसं वाटतं की कांशीराम साहेब देशभर फिरले बहुजन समाज पार्टी स्थापन केल्यानंतर. मुख्यतः उत्तर प्रदेशमध्ये ते ज्यावेळेस आपण उदाहरण म्हणून सांगतो, ज्यावेळेस महाराष्ट्रातले महापुरुष आपण फुलेशाह आंबेडकर म्हणतो, ज्यावेळेस ते तिथे जाऊन प्रचार करायचे उत्तर प्रदेशमध्ये, तिथल्या लोकांना हे माहीतच नव्हतं की बाबा फुलेशाह आंबेडकर कोणी. आणि तिथले लोक जे आहेत हे असं म्हणायचे कि कांशीराम आया था और अपने हित की बात करता था, एक टाय वाला और 2 फेटे वाले के बारे में बोलता था. पण कांशीराम साहेबांनी तो विचाराचा प्रचार प्रसार केला आणि एक दिवस मायावतींच्या नेतृत्वाखाली बहुमताचं बहुजन समाज पार्टीची सत्ता उत्तर प्रदेशमध्ये आली. तर अशी कमिटमेंट विचारधारेची असेल आणि नेता प्रमुख चांगला असेल तर मला असं वाटतं की बहुमताचं शिवराय फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचं सरकार महाराष्ट्रात येऊ शकतं, देशात येऊ शकतं. धन्यवाद दादा. बऱ्याच विश्रांतीनंतर आपण भरपूर वेळ दिलेला आहे. यापुढे आम्हाला वेळ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय.